माणसाला जेव्हा उन्हाच्या झळा बसायला लागतात त्यावेळेस गर्द हिरव्या झाडांच्या सावलीमध्ये थांबणं किंवा त्यामधून जाणं हे कधीही माणसाला आवडतच असतं. सांगली शहरातील SFC मॉलसमोर गर्द सावली देणारी झाडे आहेत, पण काल त्या झाडांची बेसुमार कत्तल करण्यात आलेली आहे. अगदी रस्ता बंद करून या झाडाच्या फांद्या छाटण्यात आलेल्या आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या या कारभाराचा समस्त सांगलीकर आणि पर्यावरणप्रेमी यांच्याकडून संतप्त भावना व्यक्त करण्यात आलेल्या आहेत. परंतु त्या समतोल ढाळण्याचे सांगत अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना पाणी पुसलेली आहेत. समोर असणाऱ्या या झाडाच्या फांद्या छाटण्याचे कारण सांगण्यात आलेले आहे की या फांद्यांच्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून ह्या फांद्या छाटलेल्या आहेत. छाटण्याचा प्रस्ताव देण्यात आल्यानंतर लगेच पालिकेच्या तत्पर अधिकारी कर्मचाऱ्यांनी लगेच फांद्या छाटण्याची मोहीम हाती घेतली. दिवसभर रस्ता बंद करून या मंडळींनी या मोठ्या झाडांवरती कुऱ्हाडी चालवलेल्या आहेत. येणाऱ्या जाणाऱ्या सांगलीकरांनी याचे शूटिंग केले आणि समाज माध्यमावर टाकल्यानंतर सांगली महापालिकेवर अनेक टीकेचा झोड उठलेला दिसून येत आहे. व असणाऱ्या या कत्तलीबाबत अनेकांनी हे कत्तल थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु परवानगी असल्याचे सांगून हे काम सुरू ठेवण्यात आले. पहिल्या टप्प्यामध्ये मोठ्या झाडांच्या फांद्या कापल्या जातात, नंतर या झाडांचा समतोल गेला असे सांगून झाडे काढली जातात. असे अनेक उद्योग यापूर्वीही झालेले आहेत आणि आत्ताही सर्रास सुरू आहेत. अशा दिवसाढवळ्या होणाऱ्या झाडांच्या कत्तलीला थांबवण्यासाठी आता पुढे कोण येईल हा सर्वात मोठा प्रश्न नागरिकांच्या मनात आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच अशी झाडे तोडली गेली तर माणसांना सावली कोठून मिळणार याबाबत सर्वात मोठा प्रश्न नागरिकांच्या मनामध्ये उत्पन्न होत आहे.